इंडिया भाऊ यांचे एक वक्तव्य आलंय, त्यांनी म्हटलंय की जंतर मंतरवर आंदोलन करणारे हे अतिरेकी आहेत. नाही, सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही. माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही. पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही. ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे, असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे. काही लोक चांगल्या भावनेनं आंदोलन करतात, तर या आंदोलनाच्या दरम्यान काही घुसखोर हे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कुठल्याही सरकारला नागरिकांवरती लाठीमार करणं आवडत नाही. पोलिसांनी जर काल कंट्रोल हातामध्ये घेतला नसता तर अनावश्यक गोष्टी या कालच्या आंदोलनामध्ये दिसल्या असत्या, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कालच्या लाठीमारामध्ये एक आंदोलक महिला गंभीररित्या जखमी